साई रिसोर्ट घोटाळा चौकशी सुरू. ईडीने अनिल परबला दर्शन देण्यासाठी बोलवलं, पण अनिल परब साई रिसोर्ट पासून सरळ साई दरबार गेले. परबांना असं वाटतं घोटाळे करा, कोविड काळात लॉकडाऊन मध्ये रिसोर्ट बांधा, पैसे लुटा आणि मग साई दरबारात जाऊन नमस्कार केले की सब कुछ मान. मी उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो की राहुल गांधींना आपण ईडी समक्ष चौकशीसाठी प्रकट व्हावे लागले. अनिल परब किती दिवस लपणार? हिशोब तर द्यावाच लागणार. खरमाटेचे तुमचे संबंध काय? खरमाटेने आरटीओ ट्रान्सफर मध्ये जे व्यवहार झाले किंवा सचिन वाझेने पोलीस ट्रान्सफर मधून जे पैसे जमा केले, जमा पोलीस अधिकाऱ्यांकडून, पब मालकांकडून आणि जमा मंत्रालयात केले. त्यात अनिल देशमुख आणि अनिल परब यांचं नाव पुढे येते. रिसोर्ट तुम्ही बांधला, त्याचे सगळे डॉक्युमेंट आता आहे. तो रिसोर्ट गैरकायदेशीर आहे, तोडण्याचा आदेश झाला, त्या रिसोर्टचा पैसा आला. अनिल परब त्या रिसोर्टचा प्रॉपर्टी टॅक्स नियमित भरत आहे. मी इन्कम टॅक्सला कंप्लेंट केली होती. इन्कम टॅक्सच्या धाडी त्यात स्पष्ट झालं की अनिल परबचा अकाउंट मधून रिसोर्टचा प्रॉपर्टी टॅक्स भरला जात आहे. 2019-20 चा पण भरला, 2020-21 चा पण भरला आणि त्या अनिल परबने ते रिटर्न्स मध्ये दाखवले आहे. मग इन्कम टॅक्स मध्ये तुम्ही 25 कोटीचा रिसोर्ट तर प्रॉपर्टी टॅक्स दाखवतात, वीज कर दाखवतात, विजेचं बिल दाखवतात, आरोग्य कर नियमित भरतात. तो रिसोर्ट बांधला, त्याचा खर्च कुठे आहे? रिसोर्टची कन्स्ट्रक्शन कॉस्ट तुमचा बुक मध्ये 0 लिहिली आहे. आपण विभाग साठेकडून जमीन शेती जमीन म्हणून घेतली. तुम्ही दावा घेतला 2 मे 2017 ला. त्यानंतर तुम्ही एनए ऍप्लिकेशन केली. म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉस्ट मध्ये 6.5 कोटी रुपये रोख खर्च झाले आहेत. ही कॅश आधी कुठून? वाझेकडून आले की खरमाटेकडून? त्यात तुमचे पार्टनर सदानंद कदम यांना तुम्ही रिसोर्ट विकला. त्याच्या मार्च 2021 मध्ये त्यांच्या नावाने ट्रान्सफर झाला. त्यांनी अर्ज केला आणि एप्रिल मध्ये ट्रान्सफर झाला. सदानंद कदमनी पत्र दिलं की रिसोर्ट अनिल परबचा होता आणि अनिल परब कडून मी रिसोर्ट घेतला. सदानंद कदमच्या चार्टर्ड अकाउंटंटनी कबूल केला होता. सदानंद कदमचा चार्टर्ड अकाउंटंटनी कबूल केलं की 2017, 18, 19, 20, 21 4 वर्षात सदानंद कदमनी चेकनी बँकनी रिसोर्ट साठी 7,42,00,000 रुपयाचं पेमेंट केलं आहे. तर जमीन अनिल परबची, रिसोर्ट अनिल परबचा, प्रॉपर्टी टॅक्स अनिल परब भरतोय, प्रॉपर्टी अनिल परबची. तर कॅशचं पेमेंट दाखवलं नाही आणि 7,42,00,000 पेमेंट सदानंद कदमनी केलं असं त्याचा चार्टर्ड अकाउंटंटनी कबूल केलं. परत काय त्याचं 14 कोटीची बेनामी प्रॉपर्टी झाली. हा जो रोखचा जर पेमेंट झाला, तो पैसा कुठून आला? आपण अंडर व्हॅल्युएशन केलं, आपण विकला रिसोर्ट. का उद्धव ठाकरे इन्क्वायरी करत नाही?
त्यांनी स्टॅम्प ड्युटी एग्रीकल्चर लँडवर भरली आहे, का नोटीस काढली जात नाही आहे? आणि म्हणून अनिल परबला आज नाही, उद्या नाही, परवा नाही 13,000 बाबत लागणार. आणि मी आज पुन्हा ईडीकडे मागणी केली आहे की अनिल परब येत नसेल तर आपण वॉरंट काढलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. सचिन वाजे माफीचे साक्षीदार झाले आहे, ते काय काय बोलतात हे तर अजून माहित नाही अनिल परबला. आता खरमाटे माफीचे साक्षीदार झाले तर काय होणार? अनिल परबच्या चौकशीला गती द्यावी अशी आमची विनंती इन्कम टॅक्स ईडी दोघांना आहे. इन्कम टॅक्स आधारित मला जी माहिती आहे मिळाली आहे अनिल परबच्या सूत्रांकडून 3.25 कोटीची कॅश रोख रक्कम अनिल परबचा एकेकाळचा केबल बिझनेस मधला सहकारी यांच्याकडून मिळाली आहे. धन्यवाद. सर, ईडीची चौकशी सोडून शिर्डीला गेले तर साईबाबा त्यांना पावणार का? महाराष्ट्राची जनता हे आमच्यासाठी देव आहे आणि महाराष्ट्राची जनता निश्चितपणे जे माफिया ठाकरे सरकारमध्ये आहे, माफियागिरी करतात. रत्नागिरीचे पालकमंत्री 1.5-2 वर्ष लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरीत बसून रिसोर्ट बांधत होते, तिथे शेकडो कोविड पेशंटचे मृत्यू झाला. त्याला जबाबदार अनिल परबला सोडणार नाही. साईबाबा हे महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेवर निश्चित प्रसन्न होणार. सर, एकीकडे अनिल परब यांचं असताना दुसरीकडे दिल्लीमध्ये राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी होते आणि याच्यावरून विरोधक असा आरोप लावतायत की जाणीवपूर्वक भाजप विरोधी बोलणाऱ्यांना अशा पद्धतीने चौकशीसाठी बोलवलं जाते. ते रोज ते बोलतात. त्यानंतरही अनिल देशमुख जेलमध्ये गेलेत ना, 12 वेळा शरद पवार उद्धव ठाकरे कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना एकदा पण मदत नाही केली. म्हणून यांनी लूटमार करायचं. मुद्दा काय आहे? रिसोर्ट, समजा रिसोर्टचं उदाहरण घ्या. रिसोर्ट बांधला हे सगळं उद्धव ठाकरेंनी त्याला पाडण्याचे आदेश दिले. मग अजूनपर्यंत रिसोर्ट व्यवस्थित चालू आहे, पाणी आणि वीज कापलं नाही, कुठलाही कोर्टाने स्टे दिलेला नाहीये. तर माफियागिरी करणं याला जनहिताचं काम म्हणत नाही. आणि किरीट सोमय्यांनी आतापर्यंत 27 प्रकरण बाधित, 27 सगळी पुराव्यासह, पहिला कागद नंतर बाधित आणि 27 मध्ये कारवाई सुरू आहे. म्हणून मुद्दा ईडी करते की सीबीआय करते, हायकोर्ट करते की सुप्रीम कोर्ट करते हे महत्वाचं नाही. आपण उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नीने 19 बंगले, उद्धव ठाकरेमध्ये हिंमतच नाही आहे, का उत्तर देत नाही? 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या पत्नीने सांगितलं 19 बंगले माझ्या नावाने करा. त्यांनी टॅक्स भरला, मी नाही भरला. आणि घोटाळा बाहेर काढला की ठाकरे साहेब तुम्ही प्रॉपर्टी तर दाखवली नाहीये, जागा दाखवली, प्रॉपर्टी ना. सेम केस आहे उद्धव ठाकरे आणि लक्ष्मी उद्धव ठाकरे, सेम केस, सेम टू सेम. आणि त्यामुळे अजून त्याचं उत्तर देत नाहीये. उद्धव ठाकरेंची पण अशी चौकशी होऊ शकते. जो कोणी, तर राहुल गांधीची चौकशी होऊ शकते, तर पाटणकरांची का नाही? श्रीधर पाटणकर याचे तर 13 फ्लॅट जप्त झाले आणि त्याला चॅलेंज नाही केलं पाटणकरने, तर ते 13 फ्लॅट बेनामी घोषित झाले. तर ईडी सर्टनली ईडीने केलंच पाहिजे पाठपुरावा. आदित्य ठाकरे नंदकिशोर चतुर्वेदीचा कोमोस्टॉक मधून 7 करोडची एंट्री घेतली, फुल प्रूफ पुरावे मी तक्रारीसह दिले आहे. आणि त्यासाठी हा योगायोग नाही, हा योगायोग नाही. कारण की काल अनिल परबना काल रात्री 12:02 समन्स मिळालं नव्हतं, समन्स आधी मिळालं होतं
आणि म्हणून ते साई दरबारी गेले. आदित्य ठाकरेला पण माहित आहे की नंदकिशोर चतुर्वेदी फरार आहे, आज नाही उद्या केव्हा तरी हातात येणार, आणि म्हणून आदित्य ठाकरे अयोध्याला भगवान रामचा आशीर्वाद मागायला गेले. ते एक रामाचा दरबारात जातोय, दुसरा साईच्या दरबारात जातो, पण साईराम महाराष्ट्राचा 12.5 कोटी जनतेचा विचार करणार. सर हिंदी में जाना एक तरफ जयश्री पाटील, अनिल देशमुख, नवाब मलिक, मोहित कंबोज, आता अनिल परब, किरीट सोमय्या, तिसरी मंत्री महाविकास आघाडीचे जेलमध्ये झाले. मला कळलं नाही. जयश्री पाटलांच्या याचिकेमुळे अनिल देशमुख आतमध्ये गेले, मोहित कंबोजांमुळे नवाब मलिक आतमध्ये गेले, आता किरीट सोमय्यामुळे अनिल परब आतमध्ये झाले. मुद्दा कसा आहे की भ्रष्टाचार घोटाळा बाहेर काढणं हे कोणी काढले, कोणी जेलमध्ये पाठवत नाही. किरीट सोमय्या पण नाही, बाकी कोणी नाही. ते कोर्टात अपील करून का जेलमध्ये नाही पाठवत आहे. त्याचे सगळे एवढे माहिती घोटाळे बोगस कंपन्या, अनिल देशमुख जेलमध्ये गेले, ते त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केलं, त्याच्या एज्युकेशन ट्रस्ट मध्ये शेअर कंपन्यांद्वारा पैसे आले, ते पैसे भ्रष्टाचाराचे होते, म्हणून अनिल देशमुख जेलमध्ये गेले. कोणाचा पिटिशन किंवा कोर्टाचा आदेश पुढे नाही. मुद्दा असा आहे की आदित्य ठाकरे असतो, रश्मी उद्धव ठाकरे असतो, की अनिल परब असतो, की श्रीधर पाटणकर असतो, त्यांनी हिशोब द्यावा. मग कशाला कोणी जेलमध्ये कोर्टला कोर्ट पाठवणार? पण हिशोब देण्याची हिंमत नाही आहे. सर हिंदी में जानना चाहिए. एक तरफ महाविकास आघाड़ी सरकार के मंत्रियों पर आरोप हो रहे भ्रष्टाचार के, सरकार से कोई जवाब नहीं दे रहा. दूसरी तरफ युवा युवती जैसे चित्रे चित्रे आज 1 महीना से ज्यादा वो जेल में है और 20 से ज्यादा केसेस फाइल हुई है उस पर. अनिल परब आज भी ईडी के समक्ष पेश नहीं हुए. कितने दिन छुपे गए? साई वित्तोट घोटाले के जवाब नहीं दे पा रहे. इसके लिए साई मंदिर का दर्शन करने के लिए, साई बाबा के आशीर्वाद देने के लिए भागे हैं. राहुल गांधी को हाजिर होना पड़ा तो अनिल परब को हाजिर होना ही पड़ेगा. हमने सब डॉक्यूमेंट्री एविडेंसेस सब एजेंसी को दिए, इनकम टैक्स को, ईडी को. जो साई रिपोर्ट बनाया, साई रिपोर्ट एनेक्स 25 करोड़ की मार्केट वैल्यू है. अभी इनकम टैक्स ईडी अलग अलग एजेंसी जांच कर रही है. 6.5 करोड़ का कैश पेमेंट रिपोर्ट बनाने के लिए दिया गया. 7.5 करोड़ 7 करोड़ 42 लाख अनिल परब के पार्टनर सदानंद कदम के चार्टर्ड अकाउंटेंट ने कबूल किया कि रिपोर्ट के चेक पेमेंट हमने किए. 15 करोड़ की ये साई रिपोर्ट की प्रॉपर्टी अनिल परब ने उसका टैक्स दिखा रहे, लेकिन प्रॉपर्टी नहीं दिखाई, खर्च नहीं दिखाया. तो ये 15 करोड़ बेनामी प्रॉपर्टी हुई. ये 15 करोड़ का जो पेमेंट हुआ, कैश पेमेंट कहां से आया? वो खरमाटे से आया या सचिन वाजे से आया? ये जांच इनकम टैक्स की भी करनी पड़ेगी, ईडी ने भी करनी पड़ेगी. और मैं और एक बात स्पष्ट कर देता हूं कि उद्धव ठाकरे संजय राउत के द्वारा कुछ भी उटपटांग स्टेटमेंट करेंगे, लेकिन घोटाला हुआ तो जांच तो होगी. अभी अनिल परब है, कल जाकर उद्धव ठाकरे के साले श्रीधर पाटणकर की भी जांच हो सकती है. 13 फ्लैट उनके ईडी ने जब्त किए हैं, तो जब तक हुए वो पैसा कहां से आया, वो श्रीधर पाटणकर और उद्धव ठाकरे ने बताना पड़ेगा. आदित्य ठाकरे ने 7 करोड़ कोमल स्टॉक कंपनी में नंदकिशोर चतुर्वेदी के द्वारा मनी लॉन्ड्रिंग किया है, उसका जवाब देना पड़ेगा. अयोध्या जाने से पाप नहीं धुलने वाला है, और भगवान साई के दर्शन करके साई रिपोर्ट का घोटाला नहीं छूटने वाला है. जो महाराष्ट्र में ठाकरे सरकार पहले दिन से एक माफिया, ड्रग माफिया से ऊपर, कोई भी विरुद्ध में बोलेगा तो जेल में भेजा जाएगा. ये उद्धव ठाकरे शरद पवार का सूत्र है. जो सोशल मीडिया में नेवल ऑफिसर ने प्रारंभ में कार्टून किया था, तो उद्धव ठाकरे के गुंडों ने जाके उसके घर में जाके मारपीट की थी. वो सीतामढ़ी तिवारी
उसके घर में वड़ाला झोपड़पट्टी के बाहर मुंडन किया गया था। अब केतकी चितड़े हो या दूसरा वो नौजवान है, उसको महीना महीना जेल में रखना, ये सिर्फ ड्रग माफिया के ऊपर वाले माफिया